आज ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसासाठी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. ते आले 20 वर्षानंतर एकत्र आले. ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी जिंकली म्हणतायत. अगदी आनंद आहे, मराठी जिंकली. परंतु दोन बंधू एकत्र आले, ते कशासाठी आले हे खरं काय हे बाहेर येणं महत्त्वाचं आहे. ते नेमकं मराठीसाठी एकत्र आले की आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आले हे कळायला मार्ग नाही. मित्रांनो, राजकारणाशी आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु असले नसते उद्योग ह्या सरकारनं काढले, त्याच्यावर ते कुठंतरी ठाकरे बंधूंना आयतं कुलीत मिळालं. शेतकऱ्यांचे ज्वलंत मुद्दे, जो की देशाचा आर्थिक कणा आहे, शेतीच्या आधारे जवळजवळ 70% लोक ही शेतीच्या अवतीभोवती राहतात किंवा त्या क्षेत्रावर जगतात. तर मित्रांनो, असं असताना देखील शेतकऱ्याची बाजू कोणी घ्यायला तयार नाही. कुठंतरी एखाद्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, त्यांना 2 बैलजोडी घेऊन दिली की संपला विषय. फक्त स्टंटबाजी करतं सरकार आणि विरोधक ही. मित्रांनो, या ठाकरे बंधूंची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकली आणि हे मराठीचा पुळका आणतायत. आणि इकडं फडणवीस महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवं करण्याच्या नादात, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात, आपलं राजकीय वजन दाखवण्याकरता कुठे तिसरी भाषा हिंदी आणताय, काय करताय, काय चालवलंय. म्हणजे राजकारणी हे कोणतेच आपल्याला परवडणारे नाहीत आणि यांना काहीही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही.